नमस्कार. आज जरा काही वेगळंच हाती लागलंय आणि ते तुम्हाला मला दाखवायचंय. जुना काळ आठवतोय शिवसेनेचा, म्हणजे मातोश्रीवरून शिवसेना चालायची तेव्हाचा. सामनातून काही अग्रलेख लिहिले जायचे, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, आणि सगळेच राजकीय पक्षाचे नेते मातोश्रीवर बाळासाहेबांना नमस्कार करायला यायचे, भेटायला यायचे. मातोश्री कुठे जात नव्हती, मातोश्रीवरून बाळासाहेब कुठे जात नव्हते. हा, एकदा याचा काय आणीबाणीचा अपवाद वगळता बाळासाहेब कधी भेटायला गेल्याचं आठवत नाही. पण मातोश्रीवर सगळ्यांना नमस्कार करायला यावं लागतं हे आपल्या सगळ्यांना चांगलं ठाऊक होतं. त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे सगळे नेते मातोश्रीवर जायचे आणि बाळासाहेबांच्या ज्येष्ठतेचा सन्मान करायचे. पुढे भाजपचं नेतृत्व बदललं. मग नरेंद्र मोदी आले, अमित शहा आले, देवेंद्र फडणवीस आले आणि हे सुद्धा मातोश्रीवर जाऊन नमस्कार करू लागले, भेटू लागले. उद्धव ठाकरेंची पण भेट घेऊ लागले. तोही वारसा पुढे उद्धव ठाकरेंच्याकडे आला आणि मग सारखं एक हेडिंग झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना असलं येऊ लागलं. म्हणजे काळ बदलला. मातोश्रीवाल्यांची भाजपची संगत सुटली आणि 2019ला मातोश्रीनी आपला संबंध, आपला घरोबा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी केला. आता काँग्रेसशी घरोबा केल्यावर, असंघाशी संघ केल्यावर नको त्या गोष्टी वाट्याला येणारच नाही. त्या कोणकोणत्या होत्या सांग. तुम्हाला आठवत असेल, उद्धव ठाकरे कितीतरी वेळेला सिल्वर ओक वर गेले शरद पवारांना भेटायला. उद्धव ठाकरे कितीतरी वेळेला दिल्लीत गेले सोनिया गांधींना भेटायला. फोटो आहेत आपल्याकडे सोनिया गांधींची भेट, त्या राहुल गांधींच्या प्रेझेंटेशन मध्ये हजर, शेवटचे बसून, शेवटी कस काय बसले म्हणजे आम्ही बाल्कनीत बसलो वगैरे वगैरे सगळं झालं. झाली प्रस्तावना झाली. आता तर उद्धव ठाकरे जे बोलत होते ते काँग्रेस बोलायला लागलाय. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना. नाना पटोलेंनी असली ठासली आहे ना, असली ठासली आहे ना. बघा जरा. हम उद्धव ठाकरे साहब के पास नहीं गए थे, हमारी नेता सोनिया गांधी जी के पास उद्धव ठाकरे जी गए थे, शरद पवार जी गए थे, और तब महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की शुरुआत हुई बीजेपी को सत्ता से रोकने के लिए. पाहिलं, आम्ही जात नसतो म्हणले, उद्धव ठाकरे जात असतात. आता ते संपलाय, तो तोरा संपलाय. तुमचं ते या इकडे बोलू हे संपलाय. तुम्ही आता यायचं आमच्याकडे भेटायला. मला प्रश्न पडला, काँग्रेसमध्ये ही हिंमत आली कुठून? प्रश्न नाही, असं का वागू लागली काँग्रेस अचानक? त्याचं कारण आहे. एक तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत शरद पवारांच्या सांगण्यावर गेले. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्यासाठी महाविकास आघाडीचं दार पवारांनी उघडलं होतं. पवारांनी दिलेल्या पासवर उद्धव ठाकरे आले होते. त्यामुळे त्याच्याविषयी काँग्रेसला फार काही प्रेम वगैरे असण्याचं कारण नाही. आणि दुसरं, आता उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी सोबत केली तरीही उद्धव ठाकरे फार काही मिळवू शकणार नाही. कारण उद्धव ठाकरेंच्याकडचे 20-21 आणि शरद पवारांकडचे 10 आमदार, असे 31 आमदार आहेत. या 31 आमदारावर उद्धव ठाकरेंना राज्यसभा मिळवता येणार नाहीये ना एखादी विधान परिषदेची जागा आपल्या पदरात पाडून घेता येणार. कारण तशी जागा पदरात पाडून घ्यायची असेल तर शरद पवारांच्या सहकार्यापेक्षा उद्धव ठाकरेंना काँग्रेसचं सहकार्य असणं आवश्यक. 16+21 हे गणित राज्यसभेची जागा मिळवायलाही चांगलं आहे आणि विधान परिषदेची जागा मिळवायलाही चांगलं आहे. पण 16+10 हे गणित कुठल्याच कामाचं नाही आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसला हे कळून चुकलंय की आता उद्धव ठाकरेचा वापर करून शरद पवार स्वतः राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसच्या हाती ठेंगा द्यायची शक्यता आहे. शरद पवारांनी सोबत साथ दिली तरीही पुढची 3 वर्ष उद्धव ठाकरेंना काहीही मिळवता येणार नाहीये. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, शरद पवारांची
साथ घेतल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे शून्य असणार आहे. त्या बदल्यात काँग्रेसला बरंच काही मिळवता येऊ शकतं. आजच्या घडीला काँग्रेस विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळवू शकते. आजच्या घडीला काँग्रेस उद्धव ठाकरे सोबत एखादी आमदारकी किंवा खासदारकी मिळवू शकते. मग अशा वेळी आपलीच गरज असेल, आपल्याशिवाय येऊ शकणार नसेल, तर काँग्रेसनी उभाठाला गुडघ्यावर न आणलं तर काय नव्हे. त्यामुळे नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना आपली जागा दाखवून दिली आहे, हेही तितकंच खरं आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.